पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कांदे घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली। हे दोघे लग्न सोहळ्यावरून घरी परतत होते। मुमताज शेख व समीर शेख असे मृत आई व मुलाचे नाव आहे। समीर हा आपल्या आईसोबत दुचाकीने शेवगाव येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेला होता। लग्न सोहळा आपटल्यानंतर ते घरी येण्यासाठी निघाले होते। घरी पोहोचण्यापूर्वीच पैठणकडे जाणाऱ्या कांद्याने भरलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीला धडक बसल्यानंतर दोघेही दूरवर फेकले गेले। यात मायलेकांचा जागीच मृत्यू झाला आहे। दरम्यान पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सध्या फक्त एका बाजूचे वाहतूक सुरू आहे। यामुळे रहदारीला अडचणीचे ठरत असून या मार्गावर रोज छोटे मोठे अपघात होत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत।